आहे। मग प्रश्न हे उपस्थित होतं की सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे, त्या जजमेंट प्रमाणे कोणी इंडिव्हिज्युअल आपल्यापैकी कोणीही असू द्या, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही तक्रार दिलं की हे FIR मला रजिस्टर करायचं आहे, तर ललिता कुमारी वर्सेस सुप्रीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेले आहे की 7 दिवसाच्या आत पोलीस डिपार्टमेंटनी ते FIR रजिस्टर करायला पाहिजे। आणि समजा ते रजिस्टर करण्यामध्ये काही अडचण असेल तर पोलीस डिपार्टमेंटने लिखितमध्ये त्याला सांगायला पाहिजे की याच्यामध्ये FIR या कारणाने रजिस्टर होऊ शकत नाही। पोलीस डिपार्टमेंट फक्त पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार अर्ज घेऊन त्याच्यावर बसू शकत नाही, त्यांना काहीतरी कारवाई करावंच लागत आहे। आता आम्ही जेव्हा त्यांना हे सगळं समजावून सांगितलं की तुम्ही जोपर्यंत FIR रजिस्टर करणार नाही तोपर्यंत त्याच्या MPID मध्ये त्याचा केस रजिस्टर होणार नाही, MPID मध्ये त्याची जे प्रॉपर्टीज आहे ते प्रॉपर्टीज ते प्रोसेस होणार नाही। मग हे चैनसुख संचेती आणि त्यांच्या डायरेक्टर्सला वेगळा कानून का? मग सुभाष झांबडलाही सोडा, मानकापेलाही सोडा, सगळ्यांच्या विरोधात सेम प्रकारचे FIR रजिस्टर सेम प्रकारचं, तसाही पैसे कशा बुडवले होते, कशा पैसे खाल्ले होते आणि कशा पैसे डायव्हर्ट केले होते सगळं। मग सुभाष झांबडला वेगळा कायदा, आदर्शच्या मानकापेसाठी वेगळा कायदा, आणि हे फक्त सत्तेमध्ये आहे, ते सत्तेचे आमदार आहे म्हणून पोलिसांवर दबाव आहे हे मलाही माहित आहे आणि पोलिसांनाही माहित आहे। याच्यामध्ये काहीही हे नाही आहे की कशा प्रकारचा दबाव पोलीस डिपार्टमेंटवर आहे, ते सगळं माहित आहे आणि मी बोलूनही दाखवलं की मला माहित आहे। आता तुम्ही हे सांगत असेल की आम्ही जाऊन तिथे RBI मध्ये जा, कोणत्या सामान्य माणसाला RBI प्रवेश देणार आहात? तुम्ही आम्हाला हे सांगत आहे की बुलढाणामध्ये FIR रजिस्टर झालेली आहे, तुम्ही बुलढाणामध्ये जाऊन या लोकांना खाण्यापिण्याचे वांदे लागलेले आहे, किती वेळा ते बुलढाणामध्ये जाऊन चक्रा मारणार? आणि अनेक असे प्रकरण आहे की देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी FIR रजिस्टर होतात अगर फायनान्शियल फ्रॉड झालेला असेल, मग ते निर्णय घेतात की इतक्या 100 FIRs वेगवेगळ्या शहरामध्ये रजिस्टर झालेले आहे, केस क्राईम एकच आहे, तर ते क्लब करता येईल। आम्ही विनंती केली पोलीस कमिशनर साहेबांना की तुम्ही FIR रजिस्टर करा आणि पाठवून द्या बुलढाणाला, आम्ही बुलढाणाला जाऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करतो। मग जेव्हा FIRच रजिस्टर होत नाही, मग तुम्ही समजून घ्या की कशा प्रकारचा प्रेशर पोलीस डिपार्टमेंटवर आहे। मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात हे आहे की समजा त्यांनी याच्यामध्ये काहीही अडचण आणली FIR रजिस्टर करण्यामध्ये, त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आपण पहिल्यांदा पोलीस कमिशनर साहेबांकडे गेलो होतो, मला त्यांनी खूप सहकार्य केले होते आदर्शच्या संदर्भात। आपण पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो, आम्ही त्यांना हे FIRची कॉपी पण दाखवली की साहेब हे लोकांचे कष्टाचे पैसे जेव्हा ते परत घेण्यासाठी बँकेमध्ये गेलं तर 353 कलम त्यांच्यावर लावण्यात येतं का? सरकारी डिपार्टमेंट आहे ते? सरकारी डिपार्टमेंट आहे का? प्रायव्हेट बँक आहे? कंप्लेन करायला पाहिजे होती तर पोलीस डिपार्टमेंटचे सरकारी कर्मचारी आहे की इथे त्यांनी गोंधळ घातलेले आहे, पण सरकारी ऑफिस नसताना सिटीच्या पोलिसांनी कोणत्या आधारावर 353 दाखल केलेले आहेत? म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुम्ही कसल्याही प्रकारचं आंदोलन करू नका, कसल्याही प्रकारचा विरोध करू नका, नाहीतर तुमच्यावर असा केसेस लागणार आहे। म्हणून तर तुमचे इतके मोठे ठेवीदार आहे, आज लोक पुढे यायला तयार का नाही आहे? त्यांना काय त्याच्यामध्ये दिसतं की नाही इम्तियाज जलील कशाला जायचं? मग तुम्ही या पुढे, मी तुमच्या मागे राहतो। दुसरे जे लोक आहे, लोकप्रतिनिधी आपल्या सगळ्यामध्ये किती आहे, त्या सगळ्यांना हे लोक दिसत नाही आहेत की एकदा त्यांच्या बाबतीत तुम्ही या, मी तुमच्या मागे राहतो, पण हेही नाही करायचं कारण तुमच्या फक्त सत्ताधारी खूप मोठा पैसेवाला माणूस आहे ते चैनसुख संचेती, मग पैसे देणार नाही असेल तर आम्ही पोलीस कमिशनरांना सांगितलं की साहेब ठीक आहे, आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे आले, मग त्यांनी आम्हाला हे सांगितलं की मला थोडासा टाइम द्या, मी स्वतः माझा लेटर हेडवर बुलढाणामध्ये जे त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटर आहे बँकेला पत्र पाठवतो की यांचे पैसे
कोणीतरी सांगितले की ऑक्टोबरमध्ये 50% मिळणार होते. त्यांनी पत्रकार परिषद 1 रुपया मिळालेला नाही आहे. आपण पोलीस कमिशनरांना आपण एक 4 दिवसाचा टाइम देऊ की तुम्ही पत्र जे पाठवणार आहे त्याचा प्रत आम्हालाही द्या. त्याचा पाठपुरावा मी स्वतः आणि आपण सगळं एकदा बुलढाण्याला जाऊन येऊ, मलकापूरला बघू किती मोठे मोठे लोक आहेत तिथे. गोरगरिबांपेक्षा कोणीही मोठं नाही आहे. हे देश गोरगरिबांमुळे चालतं. असे तेनसुख संचेती सारखे आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असे लोक खूप कमी आहेत. आपण आपली ताकद दाखवली. आणि एक दुसरा सगळ्यात मोठा आपल्याकडे जे हत्यार आहे, आता सगळ्या ठेवीदारांनी उद्याच्या उद्या आपल्या जे पोलीस स्टेशन्स आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या स्वतःची तक्रार नोंदवा. काय तक्रार? की मी इतके पैसे जमा केले होते, या बँकेमध्ये जमा केले होते आणि मला पैसा ते मिळत नाही, ते बँक मला हे नाही, त्या बाबतीत तुम्ही FIR रजिस्टर करा. फक्त तुम्हाला ते करणार नाही, फक्त तुम्ही हे करा. उद्या का म्हणतो मी की 4 दिवस पोलीस कमिशनरला आपण देऊ पत्र लिहिण्यासाठी. आणि हे ललिता कुमारीचं जे केस आहे ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये पोलिसांनी आपल्या तक्रारच्या बाबतीत FIR रजिस्टर करायला पाहिजे. तर आपण समजा 100 लोकांनी ते तक्रार दिले पोलीस स्टेशन्सला की आम्ही ठेवीदार आहे, तुम्ही आमचं फक्त तक्रार घ्या, FIR करायचं नाही करायचं ते इम्तियाज जलील करून आणतील. तर हे तक्रार तुम्ही दिली सगळ्यांनी, तर आपल्याकडे ते सगळं तक्रार आपण घेऊन मी सुप्रीम कोर्टाचा एक मोठा लॉयर लावू. आपण सुप्रीम कोर्टाचा लॉयर लावून आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ की साहेब तुमचा ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे जजमेंट आहे, 100 पानाचं ते जजमेंट आहे, त्या जजमेंटप्रमाणे हे पोलीस इकडची FIR रजिस्टर करत नाही करते. मग बघा ते कशा FIR रजिस्टर करते. तर आपण इतकं 2 वर्ष थांबलेले आहे. मला असं वाटतं की जितके ठेवीदार आहेत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करा की आपण लढाई आपली सही रीतीने आपण लढलो तर तुमचे पैसे मिळणार आहे. 200 ठेवीदार आहे आणि फक्त 50 लोकांना हे सांगण्यात येईल की नाही तुम्ही जाओ तुम लढो करके उसके अंदर. तर पैसे जेव्हा मिळतील आम्ही हे मागणी करू की जे लोक आंदोलन करत आहे, जे लोक पोलीस कमिशनरमध्ये येत आहे, जे लोक जेव्हा आपल्याला आंदोलन करायची वेळ येणार आहे तर त्यावेळी सुद्धा पैसे जेव्हा मिळतील तर हेच लोकांना पहिले मिळतील. तुम्ही घरात बसा. आणि दुसरा तुमची तयारी ठेवा. जेव्हा कधी मुख्यमंत्री साहेब या शहरामध्ये येत असतील तर तयारी ठेवा. आम्ही तुम्हाला हाक दिली की चला चलायचं आहे आपल्याला. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू किंवा मोठे मोठे मंत्री आले तर त्यांना प्रश्न विचारू की याच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार आहे. आता 2 वर्ष तुम्ही ज्या प्रकारे आतापर्यंत लढत आलेलो आहोत त्याच प्रकारे तुम्ही लढत राहणार असेल तर अजून 10 वर्ष तुमचा पैसा मिळणार की आयुष्यभर तुमचा पैसा मिळणार नाही. ज्यांना जे भाषा करते त्या भाषामध्ये तुम्हाला बोलावंच लागणार आहे. ते करण्याची आवश्यकता आहे. आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण निवेदन दिलेलं आहे पोलीस कमिशनर साहेबांना. या निवेदनची प्रत मी आपल्यालाही पाठवत आहे. आणि कृपा करू थोडा वेळ करा. उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फक्त इन्व्हर्ट करून घ्या आणि ते सगळे इन्व्हर्टचे प्रत जे आहे ते माझ्या ऑफिसला आणून द्या. माझ्याकडे 100 हे आले तर 8व्या दिवशी मी सुप्रीम कोर्टाकडून आदेश आणणार FIR रजिस्टर करण्यासाठी. 8व्या दिवशी तुम्ही हे केलं कारण नियम आहे. आम्ही नियमाच्या बाहेर कुठेही जात नाही आहे. आणि मला आदर्शमुळे इतकं मी लॉयर झालेला आहे, इतकं या लोकांनी मला शिकवलेले आहे. पण अशा इतना अंधा राज नहीं हो सकता है. इतना अंधा राज नहीं हो सकता है. सिर्फ गरीब है हमारे को अंदर आने नहीं दे रहे हैं तो हम कुछ भी करेंगे करके उसमें. अगर गरीबों की ताकत ही देखने का है तो फिर हम वो ताकत भी दिखाने के लिए तैयार हैं. रोड पे अगर आना है तो हम रोड के ऊपर भी आने के लिए तैयार है, लड़ने के लिए भी तैयार है उसमें, बशर्ते तकलीफ आपको हुई है
आप बोलेंगे कि घर पे बैठो, मैं घर पे बैठे रहूंगा और इम्तियाज जलील लड़ेगा, तो ऐसा नहीं है। मैं आपके कंधे से कंधा लगाकर साथ में खड़े रहूंगा। आप लोगों को भी लड़ने के लिए निकलना पड़ेगा। ठीक है, खूब खूब धन्यवाद। हमारे साथ